अध्याय 42. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा गौरी कुमारा शिवनंदना विघ्नहरा मजवरती दया करा हस्त ठेवा मस्तकी विद्यादात्री श्री सरस्वती तव चरणी घातली मिठी दे माऊली काव्यशक्ती साई चरित्र कथनास श्री सद्गुरु दया सागरा या दीनावर कृपा करा लेखणी लिहू दे अक्षरा कथा साईनाथांची भक्त भाविक श्रोते जन श्रवणास तुमचे आर्त मन हे आता मी ओळखून करीतो पुढे वाटचाल पांडुरंगामुळे पंढरी रामामुळे अयोध्या नगरी कृष्णामुळे द्वारकापुरी जैसी जाहली विख्यात तैसाच महिमा शिर्डीचा निवास जेथ साईबाबांचा अवतार असे तो ईश्वराचा पावन शिर्डी ग्रामते धन्य धन्य ते शिर्डी जन जया बाबांचा सहवास छान लाभला अर्धशतकाहून अधिक तो काहीसा संता ईश्वर पाठवी कार्य संपता परत बोलवी जीर्ण वस्त्रे टाकोनी नवी आत्माकुडी बदलतो मनुष्याचा जो घडे अंत त्यास मरण म्हणतात संतांचा मान शेवट महानिर्वाण तो ठरे विजयादशमीचा मुहूर्त बाबांनी योजिला तो मनात 2 वर्षे आधी सूचित केले निर्वाण आपुले कफनी अंगणीची काढली कमरेची लंगोटी सोडली डोईची वस्त्रे फेकली बाबांनी ती धुनीत दाखवून ते नग्न रूप म्हणती घ्या रे ओळखून मी हिंदू का मुसलमान फेडा शंका मनाची रूप धरिले महाभयंकर नेत्री पेटले ते विखार धारण केला रुद्रा अवतार द्वारका माईत साईंनी भागोजी शिंदे धीर करून वस्त्र नेसवी पुढे होऊन बाबा अहो आज दसरा सण ऐसे का वर्तावे तव बाबा काय म्हणाले माझे सीमोल्लंघन झाले मीच माझे जुने वस्त्र त्यागिले आता सदरा तो नवा भक्तांना त्याचा अर्थ कळला नवी कफनी घातली अंगाला नवे वस्त्र दिले डोक्याला सजला पुन्हा साईराम मग दसऱ्याच्या मिरवणुकीत सामील बाबा झाले त्वरित जय जयकार गर्जना करीत सीमोल्लंघन ते झाले शिर्डीच्या रामचंद्र दादा पाटीला तया दुखण्याने घेरला वाटे काळ जवळ आला यमरूप दारात पाटील बाबांचे पाय धरिती वाटे आले मरण निश्चिती बाबा थांबा माझे संगती मरण भीती वाटते पाटील जाता चरण धरू बाबा म्हणती नको घाबरू तू लवकर होशील बरू सोड भीती मरणाची शब्द बाबांचे खरे झाले पाटलांचे ते मरण टळले साई चरण त्यांनी वंदिले कृतकृत्य होऊनी पुढे एकदा ऐसेच भाकीत साईबाबा ते करीत तात्याचा म्हणती आला शेवट नाही आता चुकणार ही मरण वार्ता तात्याची गुप्त ठेवली मरणाची परिकल्पना ती त्याची दिली 4 चौघांस दसऱ्याचा मुहूर्त धरून तात्या जाणार सोडून हे भाकीत वर्तवून ठेवले आधी बाबांनी जैसा का भाद्रपद संपला तात्या पडला अंथरुणाला इकडे द्वारका माईत भरला ताप अंगी बाबांच्या तिकडे तात्या इकडे साई तगमग 2 जीवांची होई कोण जाई कोण राही ऐसा समय पातला तात्यांभवती आप्तजन साई संगती ते भक्तजन अवस्था ती कठीण पाहून धारा वाहती लोचनी दसऱ्याचा जरी होता दिस तरी हर्षित ना कुणाचे मानस ज्याच्या त्याच्या चित्तास घोर चिंता लागली जैसी का जवळ आली घटिका लक्ष्मीस बाबा मारती हाका मोजून रुपये 9 पैका दिला तिचे ओंजळी ह्या कृतीचे काय कारण ऐसे भक्तांचे शंकित मन तरी तिच्या भाकरीचे ऋण फेडले ऐसे बाबांनी मी नित्याची सेवकरी बाबांसाठी भाजी भाकरी आणूनी भरवी कृष्ण मुरारी जैसी माय यशोदा अनेक नैवेद्य जरी पुढ्यात पंचपक्वाने जरी ताटात तरी लक्ष्मीच्या भाकरी प्रत साई वाट पाहत असे भाजी भाकरी सेवा करी लक्ष्मी करी जन्म भरी म्हणून तिची ओंजळ भरी दाता साई श्रीराम 9 रुपये नवविधा भक्ती धनदेवरी पूजली आदी शक्ती भक्त लक्षणाची खूण होती ती साई प्रेमाची प्रसंग लक्ष्मी आठवीला भाकरी आणली साई भोजनाला ती दिली एका कुत्र्याला स्वहस्ते साईनाथांनी वरी काय म्हणती लक्ष्मी प्रत देव भरला प्राणी मात्रात विश्वात्मक प्रभू करा तृप्त घास भरवून प्रेमाचा बाबा स्वतः त्या वचनास पाळीती देती प्रत्येका घास संतुष्ट करीती भक्ता प्रसाद स्वहस्ते देऊनी परी आज मात्र निराळी कृती भक्ता सांगती जावे मागुती
भोजन करुनी मग या भेटी घेण्या द्वारका माईत. बाबांनी जरी जा जा म्हणावे तरी पाऊल सांगा कसे निघावे. बाबांनी तापे फणफणावे आणि कढावे जोरात. बाबा टाळीती भक्त सहवास, बाबा भक्त मात्र कासावीस. भक्तांची चिंता बाबास होती शेवटच्या क्षणी. हे माझे प्रेमळ भक्त वियोग दुःखे होतील व्यतीत. कळवळेल त्यांचे चित्त प्राण सन्मुख सोडता. म्हणून ही केली योजना भक्त गेले गृही भोजना. इकडे साई त्यागती प्राणा एकच झाला आकांत. अर्ध्या पानावरून उठले द्वारका माईत धावत सुटले. तात्या वाचले बाबा गेले कोसळे डोंगर दुःखाचा. बायजा मातेच्या अंकावर विसावले साई सर्वेश्वर. साई निर्गुण निराकार परमपदास पोहोचले. दृष्टांत दास गणुप्रत दिला जाऊन स्वप्नात. मशीद पडली ये धावत संकेत भाषा बोलिले. पत्र आले शिर्डीहून सवे शिष्य परिवार घेऊन. दास गणू आले धावून घेण्या दर्शन साईंचे. हार गळ्यात नाही पडला टिळा न लागला मस्तकाला. साई देहात नाही भेटला दास गणू गहिवरले. मग मांडून कीर्तन एक एक सांगती खुण. बाबा आहेत न गेले सोडून अंतरंगी पहा जरा. साई आहेत बोधात, साई आहेत नामात. साई सकळ विश्वात भक्त शंकेस धावती. आठवीत साई निर्वाण कथा. साई चरित्र ग्रंथ होय वाचता. नोकरीत बढती मिळेल भक्ता धरा मनी विश्वास. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडले सारांश लेखन. तुम्ही घ्यावे ते गोड मानून. श्री गोविंद तनय विन्वित सेती. श्री साई नाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. हे गणराया मंगल मूर्ती तुझी काय वर्णू कीर्ती. तू मनोरथांची पूर्ती करीसी मोरया भक्तांची. ओम साईनाथाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा सर्व साक्षी गौरी कुमारा. हे अचिंत्या लंबोदरा पाहि माम श्री गणपते. तू सकळ गणांचा आदी ईश म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्व शास्त्रास मंगल रूपा बालचंद्रा. हे शारदे वाघ विलासिनी तू शब्द सृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता. तू भूषण देशांचे सर्वथा. तुझी अवघ्यात अगाध सत्ता. नमो तुझसी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया. हे सगुण रूपा पंढरी राया. कृपार्णवा परम सदया पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार. तुझी व्याप्ती जगभर. अवघी शास्त्रे विचार करीती तुझ्या स्वरूपाचा. पुस्तक ज्ञानी जे जे कोणी त्या तू न गवससी चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा. तुला जाणती एक संत बाकीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी. हे पंचवक्त्रा शंकरा. हे नररुंड मालाधरा. हे नीलकंठा दिगंबरा. ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्याचे ओठी त्याचे दैन्य जाय उठा उठी. ऐसा आहे दुर्जटी महिमा तुझ्या नावाचा. तुझ्या चरणा वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन. याच करावे सहाय्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा. आता वंदू अत्री सुता. इंदिरा कुलदैवता. श्री तुकारामादी सकळ संता. तेवी अवघ्या भाविकांसी. जय जयाजी साईनाथा पतित पावना कृपावंता. तुझ्या पदी ठेवतो माथा आता अभय असू दे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा. तुची विष्णू नरोत्तमा. अर्धांगी ती ज्याची उमा तो कामारी तूच की. तू नरदेहधारी परमेश्वर. तू ज्ञान नभीचा दिनकर. तू दयेचा सागर भवरोगा औषधी तू. तू हीन दीना चिंतामणी. तू तव भक्ता स्वर्धुनी. तू बुडतियांना भव्य तरणी. तू भीतासी आश्रय. जगाचे आद्य कारण जे का विमल चैतन्य. ते तुम्हीच आहा दयाघन. विश्व हा विलास तुमच्याची. आपण जन्मरहित मृत्यूहीना आपणा प्रत. तेच अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधता. जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य. दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा. पाणी झऱ्यात प्रकटले म्हणून का तेथ उपळले. ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आतुनी. खाचेत आले जीवन म्हणून लादले अभिधान. झरा असे तिज लागून जलाभवी खाचची. लागला आणि आटला हे मुळी ठावेन जला. का की जल खाचेला देत नव्हते महत्व मुळी.
खाचेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आटता दारुण दैन्यावस्था ते येतीसी नरदेह ही खाच खरी शुद्ध चैतन्य विमल वारी खाचा अनंत होती जरी तरी न पालट तोयाचा म्हणून अजन्मा आपण मी म्हणत असे दयाघना अज्ञान नगाच्या कंदना करण्या भावे वज्र तुम्ही ऐशा खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नाव रूप मिळत जेणे करून जगतात ओळख त्यांची पटत असे आता चैतन्य प्रत मी तू म्हणणे ना उचित का की जेथे न संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चय आता आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगा ठाई साची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जल मेघ गर्भीचे एकपणे एक साचे अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे पडे कूपात तैसी न त्याची योग्यता संत रूप गोदावरी तेथील तुम्ही आम्हा वारी आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा व्हावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत शरण सर्वदा जोडून हात का की पतिव्रता का की पवित्रता तुम्हा ठाई पात्रांमुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा नुसत्या जळात पाहता ते एकपणे एकची पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे ते ठरण्यात भूमीचे गुण दोष झाले सहाय्य पहा मेघ गर्भीच्या उदकाला जो भूमी भाग न बदलवी भला त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असूनी तैसे गुरुवरा आहे येथ षड रिपूंची न घाण जेथ त्या पवित्र पिंड प्रत संत अभिधान शोभत असे म्हणून संत ती गोदावरी मी म्हणतो साजिरी अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण तोयही भरले परिपूर्ण तुटी न झाली आजवरी पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदातिरी त्या वेळेचे तेथील वारी टिके कोठून आजवरी पात्र मात्र तेच उरले जल सागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी प्रत्येक संवत्सरी जुने जाऊनी नवे वारी येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर हेच जलसाचार नाना विभूती ह्या लाटा या संत रूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चयेसी सनक सनंदनाचा मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बली नृपवर शबरी अंगद वायू कुमार विदुर गोप गोपिका ऐसे बहुता आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी या सांप्रतच्या शतकात संत रूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चय म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करीतो वंदना महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमपिही मी हीन दीन अज्ञानी पातक्यांच्या शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अव्यर करू नका लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस गावीच्या लेंड्या ओहोळास गोदा न लावी परतोवनी माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परिस मी लोह देखा माझ चाड आपणाते बालक अपराध सदैव करीते परी न माता रागवते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवाब्धीचे भव्य तारू तूच अससी निश्चये तू कामधेनू चिंतामणी तू ज्ञान नभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी
अथवा सोपान स्वर्गीचा. हे पुण्यवंता परमपावना, हे शांतीमूर्ती आनंदघना, हे चित स्वरूपा परिपूर्णा, हे भेदरहिता ज्ञानसिंधो, हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीच्या निवासधामा, हे भक्तजनांच्या विश्रामा, प्रसिद्ध प्रसिद्ध मजप्रती. तूच सद्गुरु मच्छिंद्र, तूच महात्मा जालंधर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, कबीर शेखनाथ, तूच बोधला सावता, तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभू. या आपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची, ओळख आपल्या जातीची होऊ न देता कवणाते. कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडली. श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे बदले जन, कोणी म्हणाले यदुभूषण, कोणी म्हणाले गुराखी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञान जेठी. तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयसी, ते तुम्हा म्हणत असे. मशीद आपुले वसती स्थान, विंधा वाचून असती कान, फात्यांच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा. तैसी अग्नीची उपासना पाहुनी, आपुली दयाघना निश्चय होत आमुच्या आमुना, की आपण हिंदू म्हणोनी. परिभेद हे व्यावहारिक, याते चाहतील तार्किक, परिजिज्ञासू भाविक, त्या न वाटे महत्व यांचे. आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोत ना आपणा प्रती, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आम्हा आद्य कारण. यवन हिंदूंचे विपट आले, म्हणून तदक्य करण्या भले. मशिद अग्नीला स्वीकारिले, लीला भक्तास दावावया. आपण जात गोतातीत, सद्वस्तू जी का सत, तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचती. तर्कवितर्काचे घोडे चालले किती आपणा पुढे, तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठोनी. परी पाहोनी तुम्हाला मौन न ये धरिता मला, का अति शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी. म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन, ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे. संतांची योग्यता भली, देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या. हिरण्यकश्यपू रावणाला देवद्वेषे मृत्यू आला, तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने. गोपीचंदे उकिरड्यासी, गाडिले जालंधरासी, परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद. उलट राजाचा उद्धार केला, चिरंजीव करुणी सोडला, ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी. संत सूर्यनारायण कृपा तयांची प्रकाशपूर्ण, संत सुखद रोहिणी रमण कौमुदी ती तत्कृपा. संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ, संत इक्षु रसाळ रस नव्हाळी तत्कृपा. संत सृष्टी दुष्टांप्रती, संत सृष्ट दुष्टांप्रती समान निश्चिती, उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे. गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत निर्मळ, ते संदुकीत राहे लांब गोदेपासूनी. जे संदुकी मध्ये बसले, तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात. येथे संदूक वैकुंठ, गोदा तुम्ही निष्ठाघाट, जीवात्मे हेच पट, षडविकार मळ त्यांचा. तुमच्या पदांचे दर्शन हेच आहे गोदा स्नान, अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था. आम्ही जन हे संसारी मळता हो वरच्यावरी, म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास तव. गौतमी माझी विपुल नीर, आणि धुणे मळकट घाटावर, तैसेच पडल्या साचार त्याचे हिनत्व गोदेसी. तुम्ही सगन शीत तरुवर, आम्ही पांथस्थ साचार. तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू, त्याचा तापापासून सदया करा रक्षण गुरुराया. सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर, वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन, तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे. तुमच्या कृपे विण पाही जगात बरे होणे नाही, अर्जुनाला शेषशाही सखा लादला धर्मास्तव. सुग्रीव कृपेने विभीषणा साधलासे रामरमणा, राम राणा संतांमुळेच मोठेपणा लादला श्री हरीसी. ज्यांचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी, सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच. दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर, चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्म्या. संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन, संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे.
फार बोलणे न लागे आता, तूच आम्हा माता पिता हे सद्गुरू साईनाथा शिर्डी ग्रामा निवासिया. बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा, तेथे माझी आर्ष वाचा टिकेल सांगा कोठून. जड जीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत, पाणी ओतून पणत्यात दिवे तुम्ही जाळिले. सव्वा हात लाकडाची फळी मंचक करुणी साची, आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना. वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा, कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदीने. वारण्या ऐहिक संकटे तुम्हा न काही अशक्य वाटे, पिपिलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती. असो आता गुरुराया दीनावरी करा दया, मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी. तुम्ही महाराज राजेश्वर, तुम्ही कुबेरांचे कुबेर, तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार, तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी. अवतारांचे पूजेस साहित्य आहे विशेष, परिपूजा वया तुम्हास जगी पदार्थ न राहिला. पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी, परी ती त्याने साजरी करावी कोणत्या द्रव्ये. सागराची शमवावया तहान जल न मही ठाया, वन्नी लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी. जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असती साचे श्री समर्था गुरुराया. हे तत्वदृष्टीचे बोलणे परी न तैशी झाली मने, बोललो अनुभवा विणे शब्द जाळा निरर्थक. व्यवहारिक पूजन करी तुमचे करू मी सांगा तरी, ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया. बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना, तेच पूजन दयाघना मान्य करा या दासाचे. आता प्रेमाश्रू करून तुमचे प्राक्षाळितो चरण, सद्भक्तीचे चंदन उगाळून लावतो. कफनी शब्दा अलंकाराची घालितो ही तुम्हासाची, प्रेमभाव या सुमनाची माळा गळ्यात घालितो. धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा, जरी तो वाईट द्रव्याचा परिण सुटेल गाणत्यासी. सद्गुरु वीण इतरत्र जे जे धूप जाळितात, त्या धूपद्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे. धूपद्रव्यासी अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा, सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून. तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते, सद्गुण उरती पाहण्या ते अक्षयीचे जगास. मनीचे जाळल्या कुत्सितपणा मलरहित होईल मन, गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची. दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा, तेने वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी. शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बसावया कारण, त्याचे करून या ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा. भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का, की मी तुमचा तान्हे पयावरी हक्क माझा. मन माझे दक्षिणा ती मी अर्पितो आपणा, जेणे नुरे करतेपणा कशाचाही मजकडे. आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत, ते मान्य होवो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा. शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा, दयाघना दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशना. जात गोतातिता सिद्धा अचिंत्य करुणालया, पाहिमाम नाथा शिर्डी ग्रामा निवासिया. श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्व मंगलकारका, भक्त चित्त मराळा हे शरणागत रक्षका. सृष्टीकर्ता विरंची तू पाहता तू इंदिरापती, जगत्रयालया नेता रुद्र तो तूची निश्चिती. तुझं वीण रीता कोठे ठाव न या महीवरी, सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी. क्षमा सर्व अपराधांची करावी हेच मागणे, अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे. तू धेनू वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी, स्वर नदी रूप त्वत्पादा आदरे दास हा नमी. ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर, शोक चिंता निवारावी गणू हा तव किंकर. या प्रार्थना अष्टेक करून मी करीतो साष्टांग नमन, पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही. तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू, माझे विषयी नको धरू कठोरता मानसी. तू मलया गिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण, तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी आहे. तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया, राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे. कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावत असे, पुष्पासंगे घडतसे वास सूत्रा मस्तकी. थोरांची ही
थोरांची ती हीच रीती, ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करती त्या त्या वस्तू पाववीती ते महत्पदा कारणे. भस्म कौपिन नंदीचा शिवे केला संग्रह साचा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे. गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी, काला खेळला जगत जेठी, तोही मान्य झाला बुधा. तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी, म्हणून विचार अंतरी याचा कराहो गुरुराया. ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानिल सुख, माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया. आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा, गोड केल्यास सागरा क्षारोदक पणाची नसे भीती. सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची, म्हणून दासगणूंची याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा, सिद्धांची तू आहेस राजा, सिद्धांचा तू आहेस राजा, कमीपणा न बरवा तुझसी. आता कशास्तव बोलू फार, तूच माझा आधार, शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची. असो या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी, त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पूर्वा महाराजा. या स्तोत्राचा आपुलावर हाची असो निरंतर, पठण करत्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी. शुचिरभूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण, शुद्ध भाव ठेवून आपुल्या मानसी. हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे या स्तोत्रास कौतुक त्याचे व्हावया. स्तोत्र पाठका उत्तम गती, अंती देईल गुरुमूर्ती. ऐहिका वासना सत्वर गती, त्यांची पुरवून श्रोते हो. या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे, कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायुषी. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी, हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततीहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण, स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा. भयचिंता निवेल मान्यता वाढेल, अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे. धराबुध हो स्तोत्रांविषयी विश्वास आपुल्या मानसी, तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा, जो अनाथांचा सोयरा भक्त कामकल्पद्रुम. त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन, मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी. शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात, तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजिरी पूर्ण झाली महेश्वरी, पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध. महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले, प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी. लेखक शिष्य दामोदर यास झाला साचार, दासगणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा. स्वस्ती श्री साईनाथ स्तवन मंजरी, तारक हो भवसागरी. हेच विनवी अत्यादरी, दासगणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु. पुंडलिक वरदा हारी विठ्ठल, सीताकांत स्मरणम. जय 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 श्रीराम. पार्वती पते हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा, चरण रजातळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून आनंग, स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जयामनी जैसा भाव, तया तैसा अनुभव. दावीसी दया घना, ऐसी तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी, भक्त करीती वारी. प्रभुपद पहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरणच सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवादिदेवा.
आरती साई बाबा इच्छित दीन चातक निर्मळतोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा पुली भाक आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.